रामकृष्ण हरी. श्वेता कलमकर भक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पालक मी हे एक जोडी पालक आणलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला. चांगला 2-3 वेळा मी धुवून घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी काढून मी आता त्याला बॉईल करायला ठेवलं. गरम पाण्यातून काढते. गरम पाण्यातून काढल्यानंतर थोडं पलटी केलं गरम पाण्यातून वरती खाली आणि नंतर ते पुन्हा थंड पाण्यामध्ये मी टाकलं. हे बघा कलर किती छान येतो. मशरूम पालक बनवायचं आहे आणि पूर्ण गरम पाण्यातून असं पलटी करून ते सगळे पालक धुवून घेतलेलं होतं. ते बघा असं ग्रीन कलर आला गरम पाण्यातून काढल्यानंतर. आणि त्या पाण्यामध्ये मी थोडं मीठ टाकलं आणि थोडी साखर टाकली म्हणजे पाण्याचा कलर चेंज होत नाही. आणि लगेचच थंड पाण्यामध्ये टाकलं म्हणजे ती प्रोसिजर तिथंच थांबते आणि जास्त शिजत नाही, ते कलर चेंज होत नाही. आणि मशरूम मी आणलेलं एक पॅकेट 50 रुपयाचा, ते स्वच्छ धुवून घेतले मी थोडं कोमट पाणी करून आणि असे तुकडे केले छानपैकी. इथे किती कोमट पाण्यातून पहिलं थंड पाण्यातून घेतलं, नंतर कोमट पाण्यातून धुवून घेतलं. एकदम शुभ्र झालं. वरचे काही घाण वगैरे असेल तर पूर्ण निघून जाते आणि एकदम स्वच्छ झालेलं व्हाईट बघा. असे सगळे तुकडे करून घेतले मी आणि मशरूम पालक बनवणार आहोत. बघा छान असे छोटे छोटे पीस करून घेतले आणि सगळे आता बहुतेक झालेत मशरूम. छोटे छोटे तुकडे करून पालकमध्ये एकदम जास्त मोठे पण ठेवले नाही, सगळे सारखे केले. बघा आता छान कसे व्हाईट दिसत आहेत छान. आणि ते आता मी थोडे मिक्सरमधून पालक काढत आहे बारीक करून. आणि नंतर थोडेसे मी मशरूम पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. सेकंड टाईमला मी थोडे मशरूम टाकते त्याच्यामध्ये. हे बघा पालक आणि मशरूम घेतले, ते पण पुन्हा मी वाटून घेतले बारीक, अशी पेस्ट केली याची. आणि आता पालक मशरूमच्या फोडणीसाठी कांदा, लसूण, कांद्यावरती बुरशी असते काळी म्हणून ते धुवून घेतले मी कांदे, कारण पावसाळ्यानंतर कांद्याला काही बुरशी पकडते. पूर्ण साळी काढून धुवून घेतले. लसूण सोलून बारीक चिरून घेतली. टॅमॅटो, मिरची असं आपलं हे फोडणीसाठी घेतलेलं आहे. थोडे अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे. फोडणी आता थोडंसं जिरा, लाल मिरची टाकली. जिरा तडतडलं की लाल मिरची टाकायची. थोडीशी लाल मिरचीचा पण कलर चेंज झाला तर हिरवी मिरची थोडी टाकली आहे. लसूण, कांदा आणि ते फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे. ही फोडणी आपली अशी मस्त सुगंध सुटला आहे झणझणीत. हे थोडं फ्राय झालं की नंतर आपण टोमॅटो टाकणार आहे. असं एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो आणि लसूण, कांदा वगैरे पूर्ण एकजीव करून घ्यायचं तेलामध्ये फ्राय करून. आता मसाले हे आमचे घरगुती मसाले आहेत माझे. हळद आणि थोडा काश्मीरी मिरचीचं पण घेतलेलं आहे. थोडीशी धना पावडर घेतली आहे. सब्जी मसाला घेतले आहे. किचन किंग मसाला घेतलेला आहे. असे घरगुतीच मसाले घेतलेले आहेत. ते त्याच्यामध्ये फ्राय केले तेलामध्ये. नंतर आपण पेस्ट केलेली आहे ती आता टाकूया त्याच्यामध्ये. जी मशरूम आणि पालकची पेस्ट केलेली आहे. खरं तर पालकचीच पेस्ट आहे, पण त्याच्यामध्ये थोडे मशरूम पण टाकले मी. छान लागते, टेस्ट येते. थोडं राहिलेलं धुवून पण घेऊया. आणि जेवढं आपल्याला पाहिजे घट्ट पातळ तेवढं तुम्ही करू शकता. आपल्या मशरूमच्या प्रमाणे आपल्याला जेवढं हवं तेवढं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. छान बघा आता ग्रीन कलर किती छान आलेला आहे.
छान एकजीव करून घ्यायचं आणि व्हाईट मशरूम किती छान दिसतात बघा त्याच्यामध्ये, मस्त. आणि खूप टेस्टी होते भाजी, मस्त. थोडंसं मीठ टाकूया आपण, चवीप्रमाणे टाकू शकता तुम्ही तुमच्या, जेवढं असेल आपली सामग्री तेवढी. थोडंसं भांड्याला राहिलं त्याच्यामुळे ते पण धुवून घेतलं मी. आणि खूप टेस्टी बनते भाजी ही मशरूम पालक. अजूनही काही मसाले असतील तुमच्या घरी तर तुम्ही ॲड करू शकता, पण मी माझे जे घरचे होते ते मी ॲड केले. पण छान होतं मशरूम. थोडं शिजल्यानंतर कलर चेंज झाला थोडा, पण टेस्टी एकच नंबर. कारण मी याच्या आधी पण बनवलेली आहे अशी, टेस्ट छानच. हे आपलं मशरूम तयार आहे शिजून. मशरूमची भाजी, मशरूम पालकची भाजी आपली मस्त तयार आहे. नक्कीच बघा तुम्ही एकदा करून, छान लागते भाजी या पद्धतीने, मस्त छान दिसते. भाजी आपली रेडी आहे, तयार आहे. नक्की करा, बघा, कमेंटमध्ये सांगा कशी वाटली मी मशरूम पालक केलेली भाजी.